आज सकाळी उठायला एवढा लेट झाला की विचारायची सोयच नाही. मग काय विचारले आणि इकडे बघते तर काय इकडे सासूबाईंची देवपूजा चालू होती. मग उठली आणि पटकन आंघोळ करून घेतली. का तर आम्हाला जायचं होतं लग्नाला. मग काय आम्ही मस्तपैकी लग्नाला गेलो होतो. मग काय मस्तपैकी लग्नात जेवण वगैरे केलं आणि पटकन घरी निघून आलात. मग काय घरी निघून आल्यानंतर स्वयंपाक करायचा होता संध्याकाळचा. मग काय सासूबाईंनी सगळ्या भाज्या चिरून दिल्या. मग काय मी बाकीचे कामं आणि स्वयंपाक पटकन उरकून घेतलं. जिथे सासूनाचं जमतं ते घर खूप मस्त हसतं खेळतं असतं. जिथं सासूनाचं जमत नाही तिथे घरात सारखं भांडणं काही ना काही चालू असतं. मला तर असंच वाटतं. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. मग काय त्यानंतर बाकीचे सगळे कामं उरकले आणि परीला जीव घालावा म्हणलं. मग काय परी जेवताना खूप नाटकं करत असते. मम्मा हे नको ते नको. परीला जास्त भातच टाकतो. पण मी तिला एक टाईम का होईना चपाती चारायचा प्रयत्न करत असते. मग काय त्यानंतर तिने मेथीची भाजी आणि चपाती तिला नाही का असं नादी लावत तिला जेवण खाऊ घातलं. मग काय मस्तपैकी पोट भरून परी जेवली. त्यानंतर मला बोलले की मम्मा मला दूध प्यायचं आहे. म्हणलं थांब एवढं जेवण करून घे मग मी तुला काय दूध गरम करून देईल. मग काय मस्तपैकी तिला दूध गरम करून दिलं. दूध वगैरे पिले. मग काय परी लगेच झोपी गेली. परी लई वेळ जागत नाही. लई 9 वाजेपर्यंत जागत असते. त्यानंतर लवकर झोपून जाते. मग काय थंडी खूप सुटली. म्हणलं चला शेकोटी करूया. मग काय परी मॅडम शेकोटी म्हणलं की उठून बसल्या. मग काय आमच्यासोबत परी पण शेकायला बसली. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच होतं. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.